आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। हातकणंगले रुकडे येथे जमिनीच्या वादातून 8 महिन्याच्या गरोदर महिलेसह कुटुंबाला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण, 7 जणांवर गुन्हा दाखल। हातकणंगले तालुक्यातील रुकडे येथील अकबर मोहल्ला भागात जमिनीच्या जुन्या वादातून एका गरोदर महिलेसह तिच्या पतीला, मुलीला आणि नातेवाईकांना लाठ्याकाठ्यांनी व दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गावातीलच एकाच कुटुंबातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी महिला 8 महिन्यांची गरोदर असून या मारहाणीत फिर्यादीचे पती आणि नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार आसमा मुजावर यांच्या घराशेजारी असणारे कुतुबुद्दीन नजरुद्दीन मुजावर यांच्यासोबत जमिनीचा सिटी सर्वे नंबर 2103, 2104 आणि 2105 कोर्टात दिवाणी दावा सुरू आहे। दिनांक 29 मे 2026 रोजी दुपारी 4:30 सुमारास संशयित आरोपी हे वादग्रस्त जागा असलेल्या सिटी सर्वे नंबर 2105 मधील माती जेसीबीच्या सहाय्याने काढून फिर्यादी यांच्या जागेत टाकत होते। याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी आसमा, त्यांचे पती तनवीर आणि चुलत सासरी अब्दुल रहमान मुजावर हे गेले असता आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वाद मिटवण्यासाठी गेलेल्या आसमा या 8 महिन्याच्या गरोदर असतानाही संशयितांनी त्यांना ढकलून दिले, ज्यामुळे त्या खाली पडल्या। या दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचा लच्छा आणि मोबाईल गहाळ झाला। भांडण सोडवण्यासाठी आलेले पती तनवीर मुजावर यांना संशयित कयूम मुजावर याने डोक्यात आणि पाठीवर काठीने गंभीर मारहाण केली। तसेच फिर्यादी यांची मुलगी हुमेरा ही वडिलांना वाचवण्यासाठी गेली असता संशयित कैफ मुजावर याने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला आणि तिच्या अंगावरील ड्रेस फाडून तिला मारहाण केली। भांडण सोडवण्यास आलेले चुलत सासरे अब्दुल रहमान यांनाही संशयितांनी लाठ्याकाठ्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले। या भीषण मारहाणीनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर आसमा मुजावर यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी कुतुबुद्दीन नजरुद्दीन मुजावर, कयूम कुतुबुद्दीन मुजावर, शोएब कुतुबुद्दीन मुजावर, कैफ कुतुबुद्दीन मुजावर, बाबाजी दिलावर मुजावर, अल्ताफ दिलावर मुजावर, आयेशा कुतुबुद्दीन मुजावर सर्व राहणार अकबर मोहल्ला रुकडी तालुका हातकणंगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हातकणंगले पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून भर दिवसा एका गरोदर महिलेवर आणि तिच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्यामुळे रुकडी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। माझं नाव तनवीर ताजुद्दीन मुजावर, मी रहिवासी माझे शेजारी नजरुद्दीन मुजावर हे माझे शेजारी आहे। हे आम्हाला 10-15 वर्ष झाले वारंवार आम्हाला त्रास देत आहे। हे पोलीस असल्याचे आम्हाला धमकी देऊन वारंवार आमच्या घरात बसून आमच्या महिलांना शिवीगाळ करून आम्ही घरात नसताना सुद्धा त्यांना बरे वाईट बोलून हे आम्हाला फार 10-12 वर्ष झाले त्रास देत आले। तसेच काल अशाच पद्धतीने आम्ही घरात असताना जेसीबीचा आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर येऊन बघतो तर आमच्या हाती त्यांनी दगड माती टाकण्याचा प्रयत्न केला। त्यांना आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आमच्या हातीत काय हस्तक्षेप करू नका, तर त्यांनी असं बोलल्यानंतर त्यांनी तिथंच पूर्व तयारीने जे काट्या वगैरे ठेवलेले होत्या ते सगळ्या घेऊन आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला असताना माझ्या पत्नी ज्या 8 महिन्याची गरोदर आहे ती आडवी आली। ही आडवी आल्यानंतर भांडण करून काय असं म्हणत असताना त्याला छातीला धरून खाली ओढलं, त्याला पाडलं, त्याला मारायला त्याला वाचवण्यासाठी मी गेल्यानंतर मला त्यांनी डोक्यात काठी वगैरे मारलेली आहे आणि माझ्या डोक्यावर काठी वगैरे मारली, मला 4 टाके पडलेले आहे। तसेच माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, पायावर मारहाण केलेला आहे, तिथं मारहाण केलेलं आहे। तसंच आमच्या काकाने सुद्धा डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे सर्व असताना माझी पत्नी आणि माझी मुलगी सोडवायला मध्ये आली असताना माझ्या मुलगीला सुद्धा त्यांच्या लहान मुलाने कैफ मुजार म्हणून त्याचं नाव आहे, त्याने माझ्या मुलीला उचलून फेकलं आणि तिची कपडे फाडतोड केली आणि या सर्वांना न्याय मिळावा हीच विनंती आहे।